शिरूर लोकसभेचा गड अखेर अमोल कोल्हेंनी राखलाय। आपल्यासोबत अमोल कोल्हे दादा दिल्ली गाठणार होते। 100% शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं हे यश आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली आहे त्या मेहनतीमुळे हे यश शक्य झालं। अमोल कोल्हेंना रोखण्यासाठी राज्यातले बडे नेते मतदारसंघात आले, सभा घेतल्या, एकटा लढला। नाही, मला असं वाटतं की एकटा लढला म्हणण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वाद हे पाठीशी होते आणि त्याचबरोबरीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता या स्वाभिमानी जनतेनं ही निवडणूक हाती घेतली होती। त्यामुळे जरी दिसत अमोल कोल्हे एकटा असला तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातली लक्षावधी जनता लढत होती। खरं तर अजितदादांनी आव्हान दिलं होतं मोठं, मनातही धाकधूक होती। दादांच्या या आव्हानाला तुम्ही कशा पद्धतीने सर केले? हे प्रामाणिकपणे सांगायचं तर मनात धाकधूक नव्हती, कारण हेतू फार शुद्ध आणि स्वच्छ होता ही निवडणूक लढण्याचा। मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं ते पाहता इथून पुढे राजकारणात तत्व, निष्ठा, मूल्य या गोष्टींना काही किंमत राहील की नाही असा एक प्रश्न मनात होता आणि याच्यावरचा विश्वास कायम राहावा म्हणून ही निवडणूक लढण्याचं ठरवलं होतं। त्यामुळे हेतू शुद्ध असल्यामुळे कोणी आव्हान दिलं याच्यावर विचार करत राहण्यापेक्षा एक गोष्ट मला ठाऊक होती की मत मायबाप जनता देणार आहे, आव्हान देणारा नेता देणार नाही। खरं तर देशाचा सगळा निकाल जर पाहिला तर इंडिया आघाडीला कुठेतरी यश चांगलं येते। उद्याच्या काळात देशाचं नेतृत्व कुणाकडे जावं अशी अपेक्षा आहे। आणि अजून काही गोष्टी खरं तर इट इज टू अर्ली टू कमेंट। काही गोष्टी अजून काही घडामोडी होतील आणि त्या घडामोडी एकदा स्पष्टपणे समोर आल्या की मग ते चित्र आपल्या समोर येईलच। पण बदलाचे वारे आहे नाही, 100% बदलाचे वारे स्पष्टपणे दिसत आहेत। ज्या पद्धतीनं 400 पारचा नारा दिला जात होता किंवा ज्या पद्धतीनं वल्गना केल्या जात होता भारतीय जनता पक्षाकडून, यामध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे नाकारलेलं आहे हे या निकालांवरून दिसतं। आणि या पुढील काळामध्ये ज्या घडामोडी होतील त्यातून कदाचित सरकारमध्ये म्हणजे केंद्रातली सत्ता बदल होईल अशी अपेक्षा। मागच्या 2 दिवसापासून उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार अशीही एक चर्चा सुरू झाली होती। मला वाटतं ज्यांना नाकारलं त्यांच्यासोबत जाण्याचा कोणी पर्याय स्वीकारत नाही। अगदी आता लोकसभा संपली, तुमचं शेवटचं भाषण होतं की ही लोकसभेची निवडणूक आहे, ही झाल्यानंतर विधानसभेचा करारा जबाब देणार आहे। काय रणनीती राहील पुढच्या काळात? रणनीती काय असेल यापेक्षा इम्पॅक्ट काय असेल ते बघणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे येत्या काळात तुम्ही बघाल आज 6 लोकसभा मतदारसंघांपैकी एक अपवाद वगळला तर तिथे काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 8-8.5 हजाराचं फक्त पिछाडी आहे आणि बाकी सगळीकडे जी आघाडी आहे ही आघाडी बघून ज्यांना विचार करायचा आहे त्यांनी विचार करायला सुरुवात करणं गरजेचं आहे। इशारा अजितदादांना नाही, मी कधीच कुणाला इशारा देत नाही। मी म्हणतो की हा जो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये असणारी लीड पाहून प्रत्येकानं आपापला विचार करणं गरजेचं आहे। विधानसभात लढणार आणि ती जिंकणार। शेवटच्या याच्यात तुम्ही सांगितलं होतं 1-5 आणि आता 0-5 करणार, ह्याची रणनीती कशी राहील? मी तेच म्हणालो की त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आता बघायला मिळेल, ही सुरुवात बघायला मिळेल। आत्तापर्यंतचा जो ट्रेलर होता तो ट्रेलर बघून झाला आहे आणि त्यानंतर आज निकाल जो काही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला आहे तो दिला आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि हेच चित्र तुम्हाला विधानसभेला दिसेल। अजितदादांना कुठंतरी नाकारल्यासारखं दिसतंय। पुढच्या उद्याच्या काळामध्ये पुण्याचं नेतृत्व कोण करेल असं वाटतंय? स्वतः अमोल कोल्हे? मला वाटतं माझ्यापेक्षा खूप सिनियर नेतृत्व आहेत। आज स्वतः सुप्रियाताई सुळे आहेत आणि सुप्रियाताईंसारखं इतकं मोठं नेतृत्व म्हणजे आता ही ताईंची 4थी टर्म असेल आणि त्यामुळे अशा काहीतरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसण्याची मला खरंच सवय नाही आहे। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे प्रश्न सुटले पाहिजेत, हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण यानुसार पुढे जाऊ। नक्कीच पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि मांडतील ते तोरण या पद्धतीची रणनीती राहणार आहे। त्यामुळं पुढच्या काळामध्ये आता लोकसभा संपली आहे, मात्र विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श कटकेसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।